नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी डॉक्टर अनिरुद्ध क्षीरसागर के सागर स्पर्धा या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करत आहे. इतिहास हा विषय स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे, पण का? तर मित्रांनो, इतिहासामुळे आपल्याला भविष्यात कशी वाटचाल करायची ते समजते. मागील काळात ज्या पद्धतीची सामाजिक, आर्थिक, वैचारिक किंवा भौगोलिक प्रगती झालेली असते किंवा ज्या घडामोडी घडलेल्या असतात त्या कशा पद्धतीने यशस्वी अयशस्वी झालेल्या आहेत किंवा त्यांचे कॉन्सिक्वेन्सेस काय झालेले आहेत, हा एक महत्त्वाचा पार्ट असतो आपल्याला आपले भविष्यात निर्णय घेण्यासाठी. म्हणून इतिहास वाचावा लागतो. आणि जेव्हा समाजाचा इतिहास किंवा जेव्हा आपल्याला एका देशाचा किंवा एका राज्याचा भविष्य बनवायचं असतं, तेव्हा आपल्याला त्या देशाचा आणि राज्याचा इतिहास वाचणं गरजेचं असतं. कारण की तो इतिहास वाचून भविष्य जे बनवतात ते ब्युरोक्रॅट असतात, अधिकारी असतात. आणि अधिकारी कुठून बनतो? तर स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी असतो जो अधिकारी बनतो. म्हणून इतिहास हा विषय स्पर्धा परीक्षेत महत्त्वाचा आहे. म्हणून महाराष्ट्राचा इतिहास हा महाराष्ट्राच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे. आणि हा इतिहास पदवी, पदव्युत्तर असो किंवा स्पर्धा परीक्षा असो, आपल्याला वाचायचा असतो, कारण की आपल्याला भविष्यात वाटचाल करायची असते. तर मित्रांनो, पुस्तकांशी तोंड ओळख या आपल्या सेगमेंटमध्ये आज आपण पुस्तक पाहणार आहोत. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, समग्र इतिहास, मुद्देनिहाय परामर्श, लेखक प्राध्यापक व्ही.बी. पाटील सर. हा जो इतिहास आहे, आधुनिक महाराष्ट्राचा समग्र इतिहास, हा एक संक्षिप्त स्वरूपात किंवा मुद्देनिहाय पद्धतीने आपण या इतिहासाला या पुस्तकाची रचना केलेली आहे. पदवी असेल, पदव्युत्तर असेल, या विषय म्हणजे पदवी जे तुम्ही देत आहात त्याच्यासाठी सुद्धा हा इतिहास महत्त्वाचा आहे. पोस्ट ग्रॅज्युएशनच्या जो इतिहासाचा सिलेबस आहे त्यालाही महत्त्वाचं आहे. तसेच हे मुख्य परीक्षेला जो इतिहास आहे, कारण की जवळपास 2011-13 पासून प्रश्न विचारायची पद्धत बदलत गेलेली आहे आणि हळूहळू महाराष्ट्राचा इतिहासावर फोकस वाढत चाललेला आहे स्पर्धा परीक्षेत. आणि 2025ला जर का डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असेल तर डिस्क्रिप्टिव्हमध्ये आपल्याला सामान्य अध्ययन पेपर 1 मध्ये इतिहास हा जो विषय आहे त्याच्यात महाराष्ट्रा संदर्भात विशेषतः हा आपल्याला एक उल्लेख आहे की विशेषतः महाराष्ट्र संदर्भात या पद्धतीने. त्यामुळे महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्रातल्या बाबतीतला जो इतिहास आहे त्याच्या संदर्भित हा संदर्भ जो आहे हा महत्त्वाचा ठरतो. ठीक आहे. तर आधुनिक महाराष्ट्राचा समग्र इतिहास एक ब्रीफली आपण याच्यात पाहिलेले आहे. संस्करण के सागर सर. तर तुम्हाला मी म्हटलो त्याच पद्धतीने की प्रश्नांची जी 2012-13 नंतर जे प्रश्न बदलले, प्रश्नांच्या धर्तीत जे महत्त्वाचे बदल घडून आले, ज्या प्रश्नांची काठिण्य पातळी वाढवली, त्या पद्धतीच्या प्रश्नांना कसं सामोरं जायचं, अशा प्रश्नांना कसं टॅकल करायचं, हे तुम्हाला या पुस्तकाच्या संदर्भ वाचनावरून कळून जाईल. ठीक आहे. साधी, सोपी, सरळ भाषा, मुद्देसूद, विषयाला आणि सिलेबसला धरून हे पुस्तक आहे मित्रांनो. तर या पुस्तकाची आपण अनुक्रमणिका पाहू. तर 19व्या शतकारंभीचा महाराष्ट्र कसा होता, महाराष्ट्राची प्राथमिक माहिती, काही विचारवंतांची महाराष्ट्र संदर्भाची मते काय आहे, संक्षिप्त प्राचीन इतिहास, मुस्लिम सत्तेच्या अंमलाखालील महाराष्ट्र, मराठ्यांचा इतिहास, मग छत्रपती शिवराय असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम, पेशवाईचा कालखंड, 19व्या शतकाच्या सुरुवातीचा महाराष्ट्र असेल. ठीक आहे. मग महाराष्ट्रात इंग्रजी सत्तेची स्थापना, म्हणजे भारतात इंग्रजांचा कसा प्रवेश झाला, मराठा साम्राज्य हे मोठं साम्राज्य होतं, एक मोठी शक्ती होती. तर मराठ्यांबाबत इंग्रजांचं काय धोरण होतं, पहिले, दुसरे, तिसरे इंग्रज मराठा युद्ध असेल, मुंबईचे गव्हर्नर, मुंबई इलाखाचे गव्हर्नर, मुंबई शहरावर अधिराज्य, मग महाराष्ट्रातील इंग्रजी सत्तेचा सुरुवातीचा कालखंड, एल्फिस्टन, मुलकी प्रशासन असेल, न्यायव्यवस्थेत सुधारणा, मिशनऱ्यांच्या कार्यास उत्तेजन नाही, लोकाभिमुख राज्यकारभार, त्यानंतर मिशनऱ्यांचे सामाजिक कार्य, महत्त्वाच्या घटना, तारखा, मुंबई इलाख्यातील रयतवारी पद्धती, शैक्षणिक कार्य, त्यानंतर महाराष्ट्रातील शिक्षण वृत्तपत्रे, मग इंग्रजी शिक्षणात सुरुवात, मिशनऱ्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदान, त्यांच्या कार्याचे महत्त्व, समाजसुधारकांचे योगदान, ईस्ट इंडिया कंपनीचे शिक्षण विषयक धोरण काय होतं, भारतीय शिक्षण आयोग, महाराष्ट्रातील वृत्तपत्रे, मुंबई इलाख्यातील वृत्तपत्रे, मराठी वृत्तपत्रे, त्यानंतर ख्रिस्ती मिशनऱ्यांचे वृत्तपत्रे, मिशनऱ्यांच्या वृत्तपत्रावरील प्रतिक्रिया, त्यानंतर महाराष्ट्रातील
आद्य समाज सुधारक जे आहेत, नाना शंकर शेठ असतील, बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग, लोकहितवादी डॉक्टर भाऊदाजी लाड, विष्णुबुवा ब्रह्मचारी, विष्णुशास्त्री पंडित, काही प्रमुख समाज सुधारक, त्यांचे कार्य, समाज सुधारक त्यांनी चालवलेले पत्र, समाज सुधारक स्थापन केलेल्या संस्था, समाज सुधारक व त्यांचे ग्रंथ व लेखन संपदा. त्यानंतर ब्रिटिश राजवटी विरुद्धचे प्रारंभिक काळातील महाराष्ट्रातील उठाव, मग रामोशांचा उठाव असेल, भिल्लांचा उठाव असेल, कोळ्यांचा उठाव असेल, गडकरांचा उठाव, 1857च्या उठावाला कशा पद्धतीने प्रतिसाद. त्यानंतर सामाजिक व राजकीय जागृती, सामाजिक संघटना, मानव धर्म सभा, परमहंसी मंडळ, सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक चळवळ, सत्यशोधक समाजाचे कार्य, आर्य समाज. त्यानंतर राजकीय संघटना काय होत्या, बॉम्बे असोसिएशन झालं, सार्वजनिक सभा झाली, मुंबई इलाक्यातील काही सामाजिक व राजकीय महत्त्वाच्या संघटना, मग भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, त्याच्यात भारतीय राष्ट्रवादाचा उदय असेल, राजकीय संघटनांची स्थापना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल. त्यानंतर मवाळ व जहालमतवादी कालखंडातील महाराष्ट्रातील राजकारण असेल, मवाळवादी कालखंड. त्यानंतर महाराष्ट्रातील प्रमुख नेते कोणते होते. त्यानंतर जहालमतवादी कालखंड, महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ, मग क्रांतिकारी चळवळीचे महत्त्वपूर्ण योगदान, महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळी कोणकोणत्या होत्या, वासुदेव बळवंत फडके, दामोदर हरी चाफेकर, सेनापती बापट, स्वातंत्र्यवीर सावरकर. राजकीय कार्य, सामाजिक कार्य, राजकीय विचार. त्यानंतर महाराष्ट्रातील आणखी काही प्रमुख समाज सुधारक, मग महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, पंडितता रमाबाई, महर्षी धोंडो केशव कर्वे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, राजश्री छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर पंजाबराव देशमुख. या पद्धतीचे प्रमुख समाज सुधारक, क्रांतिसिंह नाना पाटील, अण्णाभाऊ साठे. महाराष्ट्रातील राष्ट्रीय चळवळ, राजकीय नवजागृती, तसंच असहकार चळवळ, मग ब्राह्मणेतर चळवळ, सत्यशोधक समाजाची पुनर्स्थापना असेल, चळवळीचा विस्तार असेल, चळवळ असेल, दोन चळवळीतील साम्य भेद. त्याचबरोबर ब्राह्मणेतर चळवळीचे काही प्रमुख नेते, सामाजिक राजकीय कार्य, सामाजिक व राजकीय कार्य, सामाजिक कार्य. त्यानंतर दलित चळवळ आणि महाराष्ट्रातील शेतकरी चळवळ, महाराष्ट्रातील कामगार चळवळ, महाराष्ट्रातील ज्या राष्ट्रीय चळवळी झाल्या त्या. आणि त्यानंतर हैदराबाद मराठवाडा मुक्तीसंग्राम आणि भाषावर प्रांत रचना, संयुक्त महाराष्ट्र चळवळ. मग संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न काय, संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाला प्रारंभ, निर्मिती, ठळक घटनाक्रम, पहिले मंत्रिमंडळ, महत्त्वाच्या तारखा, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष, मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्ष, इतर राजकीय पक्ष. तर मित्रांनो, या पद्धतीने संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुद्धा यामध्ये आपण घेतलेली आहे आणि संपूर्णतः आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आहे. तक्ते, मुद्दे या पद्धतीने त्याचा आपण ब्रीफली या विषयाचा आपण विचार केलेला आहे, हा संदर्भ बनवला आहे प्राध्यापक VB पाटील सरांनी. साधी सोप्या भाषेत त्यांनी केलेला आहे. हा जो आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आहे, हा संदर्भ तुम्हाला पदवी असेल, पदव्युत्तर असेल, तसेच इतर स्पर्धा परीक्षा असेल, मग ते राज्यसेवा गट अ असो किंवा गट ब, कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी असो, या सर्वांसाठी हा संदर्भ महत्त्वाचा आहे. ठीक आहे. इतिहास हा विषय स्पर्धा परीक्षेसाठी का महत्त्वाचा आहे मी सांगितलेलंच आहे. त्याच पद्धतीने 2025 जर डिस्क्रिप्टिव्ह असेल परीक्षा तर त्यासाठी महाराष्ट्राचा इतिहास महत्त्वाचा आहे आणि हळूहळू आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासावर प्रश्नांची काठिण्य पातळी बदलत जाणारे, प्रश्न फिरवले जाणारे, प्रश्न विचारण्याची पद्धत बदलत जाणार. त्यामुळे आपल्याला डीप सेल्फ स्टडी आवश्यक आहे आणि सेल्फ स्टडी हा आपण स्वतः वाचलेल्या पुस्तकातून होतो. आपण स्वतः वाचलेल्या पुस्तकांचं चिंतन, मनन, रिव्हिजन आणि त्याच्यात स्वतः नोट्स बनवल्याने होतं. तर ह्या सर्व गोष्टींसाठी हे पुस्तक उत्कृष्ट आहे मित्रांनो. तर नक्की तुमच्या अभ्यासात या पुस्तकाचा समावेश करा आणि लवकरच अधिकारी बना. धन्यवाद.